वजन जर कमी करायचं म्हटलं तर त्या लोकांची इच्छा आहे अशी की आयुष्यभर त्या गोष्टी कधीच खायच्या नाहीत, प्रॉडक्ट घ्यायचं, फक्त प्रॉडक्ट खायचं, प्रॉडक्टमध्ये सगळं आहे. रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कालची साडी घातली आणि काल अगदी थोडा वेळच घातली होती, म्हणजे नाही का व्हिडिओज काढण्यासाठी घातली होती. पण आज हा ब्लाऊज शिवलाय, म्हणजे आता हा ब्लाऊज माझ्या मापचा नाही आहे, पण ठीक आहे म्हटलं. साडीला मॅचिंग असं ब्लाऊज होते, मॅचिंग म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये मॅचिंग होतोय ना, म्हणून हा शिवला. म्हणजे शिवला काल आणि आज घातला. आणि तर ब्लाऊज छानच दिसतोय. तर काय बोलू, तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. आज काही इथं पाऊस नाही आहे, अजिबात पाऊस नाही आहे, छान वातावरण आहे. आता इथं जे आहे ना काम चाललंय, म्हणजे काहीतरी लिफ्ट वगैरे लावायचं असं काहीतरी काम चाललेलं आहे. आणि आज पाऊस अजिबात नाही आहे आणि मस्त वाटते. पुण्याला जाऊन आले मी. पुण्याला मी 20 दिवस होते पुण्याला, 20 दिवस. 13 तारखेला गेले होते आणि मी आले 3 तारखेला आले. नेमकंच त्यामध्ये माझ्या बहिणीचं लग्न पण निघालं, मग लग्नाला वगैरे जाऊन आले, सगळंच झालं. आज परत विषय आपला आणूयात वेट लॉस. चेहऱ्यामध्ये काही एवढा फरक नाही पडला, पण चेहरा बरा आहे. म्हणजे चेहऱ्यावर फरक नाही पडला, चेहऱ्यावर नाही जाणवलं. पण खरं सांगू, पुण्याला गेल्यावर लई एन्जॉय केलं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी खाण्यात आल्या. म्हणजे इथं तुम्हाला खरं सांगू, इथं काहीच भेटत नाही. काय म्हणजे काहीच भेटत नाही. आता इथलं सांगायचं म्हटलं तर इथं पेट्रोल आणि दारू स्वस्त भेटते. मग एक तर दारू प्यायला सुरुवात करावं लागेल, पेट्रोल तर आपण पिऊ शकत नाही, मग काय दारू प्यायची नाही. तर मग इथं या 2 गोष्टी भेटतात. पाव तर असले भेटतात नाही तर असं एवढा पाव, आता असं जसं काही कणिक भरली असे पाव भेटतात घाणेरडे. इथं काही चांगलं भेटत नाही. गोवा माझ्यासारख्या लोकांसाठी नाहीच, पण असो, थोड्या दिवस म्हणून मग मी माझं मन मारून जगणार आहे इथं. तरी माझी एक मैत्रीण आहे जी म्हणते की अगं तू का नाराज होती, पण राहणं मस्त, कर ना एन्जॉय. म्हणते मी तर दर महिन्या म्हणजे दर वर्षाला मी राज्य चेंज करते, मग तुला काय प्रॉब्लेम आहे असं ती मला म्हणते. अगं बाई, पण मला सवय नव्हती ना, मी कसं काय राहू इथे, मला नाही ना करमत इथं. पण आता पुण्याला जाऊन आल्यापासून मला थोडं बरं वाटते आणि मी ठरवलेलं आहे की आता इथं राहायचं आहे आपल्याला. ओके. तर ना तुम्हाला सांगते, वजनाविषयी बोलायचं म्हटलं तर पुण्याला जाताना माझं वजन होतं 61.5. म्हणजे माझं टोटल वजन होतं 75 किलो. ती मी आणलं होतं 74.600 होतं, म्हणजे 75च होतं थोडक्यात. ते मी 61.500वर आणलं. पुण्याला गेल्यावर वडापाव खाल्ला, गुलाबजाम खाल्ले, एस कुमारचा वडापाव खाल्ला. तुम्हाला तर माहितीच आहे एस कुमारचा वडापाव किती छान लागतो. मग तो वडापाव खाल्ला. परत कालिका डेअरीमधले पेढे खाल्ले, भरपूर काय खाल्लं. घरी तर काही एवढं बनवलं नाही, पण बाहेरचं खाल्लं. वडापाव खाल्ले, पेढा, गुलाबजाम, अजून आईने चकली आणली होती, परत लग्नामध्ये लाडू खाल्ला. लग्नातलं जेवण काही मला एवढं आवडलं नाही. हॉटेलमध्ये जेवायला नेलं 2 वेळा माझ्या भावानी, की आता खूप दिवसांनी तू आली म्हणून. आम्ही दोघं जेवायला गेलो होतो हॉटेलमध्ये, तिथं जेवलो. पण ना वजन सांगायचं म्हटलं तर, आणि व्यायाम करायचा म्हणजे मी फक्त वॉकिंग केली. शिवानीच्या बाळामुळं मला तो 2-3 रूम आहेत, एक किचन आहे, एक बेडरूम आहे आणि एक हॉल आहे माझ्या बहिणीकडं. मग ती असायची हॉलमध्ये, बाळ असायचं हॉलमध्ये, आणि बाकीचे लोक म्हणजे आम्ही बाकीचे, मी तर बाळापाशी झोपत होते, पण आम्ही तिकडे बेडरूममध्ये झोपत होतो. त्यामुळे मग एक्सरसाइज कुठे करणार ना, आणि सकाळी उठलं की लगबग पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम होता, एक्सरसाइज केलीच नाही. इतक्या काय गोष्टी खाल्ल्या, पण माझं वजन फक्त 2 किलो वाढले. आणि 20 दिवसात 2 किलो वजन वाढले. मी तुम्हाला कायम सांग, म्हणजे माझं म्हणणं असं आहे की वजन वाढताना कधी 10 दिवसात 10 किलो वाढत नाही, आणि कमी होताना पण ते कधीच 10 दिवसात 10 किलो कमी होत नाही. त्यामुळं मी संध्याकाळी जेवलेच नाही, पण तरी कदाचित जर मी संध्याकाळी जर जेवले असते तर 20 दिवसामध्ये अजून माझं वजन जास्त वाढलं असतं. पण मी अजिबात संध्याकाळचं जेवलं नाही. सकाळी पण नाश्ता काही पोहे वगैरे, सकाळी नाहीच, पोहे वगैरे खाल्ले
सकाळी नाश्त्याला, पण संध्याकाळचं अजिबात जेवले नाही. दुपारी मात्र काही पण येईल ते खाल्लं. एक दिवस समोसा खाल्ला. आणि मला वजन असंच कमी करायचं होतं, सगळ्या गोष्टी खाऊन वजन कमी करायचं होतं. कुठलंही प्रॉडक्ट घेऊन ते प्रॉडक्ट जर घेतले ना तर आपल्याला वजन कमी करायचं म्हटलं ना तर कुठल्याच गोष्टी खायच्या नाहीत. ते लोक म्हणतात आयुष्यभर ती गोष्ट खायची नाही, असं नाही ना जमत, असं थोडी आहे. आता आपण हे बऱ्याच साऱ्या लोकांचं म्हणणं आहे की फक्त म्हणजे प्रॉडक्टच खायचं, भाजी भाकरी चपाती काहीही खायचं नाही. 20 दिवस मी एन्जॉय केलं, 20 दिवस मी चीट डे केला सारखाच केला, तरी माझं फक्त 2च किलो वजन वाढलेलं आहे, जास्त नाही आहे. आणि ते पण मी म्हणजे आल्यापासून परत सुरू केलं तर परत माझं 1.5 किलो वजन कमी झालेलं आहे. मला असंच करून स्टेबल यायचं. मी तर म्हणते ना 74वरून म्हणजे 75 74 600वरून 61वर आले ना तर मी आता सहजासहजी मी एवढ्या म्हणजे ह्या महिन्यामध्ये ना म्हणजे परत पुण्याला जाईपर्यंत ना मला वजन तसं माझं 58पर्यंत आणायचं आहे, पण मी आता टार्गेट ठरवलेलं आहे की 55पर्यंत तरी आणूयात. पण ते काय होतं माहिती का, खूप मान वगैरे बारीक दिसती, पण बघूयात आपण 55-56पर्यंत वजन आणून ठेवायचं माझं तर ध्येय आहे. म्हणजे बाय चान्स असंच कुठं गेलो महिना 15 दिवस तर परत 1-2 किलो वाढलं तर काही प्रॉब्लेम नाही. आणि बघा कुठलंही प्रॉडक्ट खाऊन जीव मारून ते काही आयुष्य नाही आहे. एकतर मन मारून जगायचं आणि परत मन मारून खायचं पण नाही, त्याला काही अर्थ नाही आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टी खायच्या, पोर्शनमध्ये खायच्या, पोर्शन कंट्रोल ठेवायचा आणि मस्त आयुष्य जगायचं. त्यामुळं रोज एक व्हिडिओ आता टाकत राहील मी. आणि आज पण मी टाकणार होते की मी दुपारी काय खाल्लं. खरं तर माझं एका दिवसात 1 किलो वजन कमी झालं काल, एका दिवसात. आणि मी काल भाकरी खाल्ली. आता ती भाकरी कुठली खाल्ली ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. आणि चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. विद्याज लिटिल वर्ल्ड. हळूहळू आपण सगळेच मिळून जाऊयात. आणि तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी खूप सारं प्रेम देत आहे माझ्या व्हिडिओला, त्यासाठी खूप सारं धन्यवाद. बाय. राम राम. जय संताजी.